नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन एस मराठी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी अजय तेलंग एन एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन भरतीबाबतची नवीन अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरतीबाबतची जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्याकडून 6,222 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्र महिला व पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. ऑनलाईन अर्ज करण्याकरिता तारीख लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध केल्या जाणार असून या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या पदासाठी अर्ज सादर करू शकता. तर याच भरतीबाबतची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत, तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या एन एस मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर एन एस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. अशाच नोकरी संदर्भातील नवनवीन व्हिडिओ रोज बघण्यासाठी. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या भरतीबाबतच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघू शकता 6,222 रिक्त पदांची भरती जाहिरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्या मार्फत या ठिकाणी निघालेली आहे. तर एक कंत्राटी किंवा कायमस्वरूपी स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी होत असून जे उमेदवार या पदासाठी इलिजिबल असतील किंवा जे उमेदवार या पदांकरिता अर्ज करू इच्छित असतील त्यांनी नक्की या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी बघू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या पदांसाठी अर्ज सादर करू शकणार आहात. अर्ज करण्याकरता सुरुवात होणार आहे त्याबाबतची तारीख लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. तर या ठिकाणी अर्ज कोण करू शकणार आहे तर महिला व पुरुष असे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी लागणारी शिक्षण पात्रता, त्याबाबतची पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदभरतीबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये कोणकोणत्या पदासाठी ही पदभरती होत आहे, त्या पदानुसार रिक्त पदसंख्या किती असणार आहे, अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, त्याचप्रमाणे वयाची अट व भरतीबाबतची अधिक माहिती आज आपण या जाहिरातीच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे बघणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या संपूर्ण पदभरतीबाबतची सविस्तर माहिती समजण्यास तुम्हाला कसलीही अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, ज्या पदासाठी ही पदभरती होत आहे त्या पदाची नावे व त्या पदासाठी असणारी रिक्त पदसंख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर स्टेप बाय स्टेप संपूर्ण पदांसाठी असणारी रिक्त पदसंख्येबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता, विद्युत सहाय्यक या पहिल्या पदासाठी मित्रांनो एकूण 5,347 रिक्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर पदवीधर इंजिनियर ट्रेनी या दुसऱ्या पदासाठी 321 रिक्त जागा आहे. त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या तिसऱ्या पदासाठी 86 रिक्त जागा आहे. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा या चौथ्या पदासाठी 468 रिक्त जागा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. अशा एकूण मित्रांनो 6,222 रिक्त जागांची ही मेगा भरती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी किंवा कंत्राटी स्वरूपाची ही पदभरती या ठिकाणी होत असून तुम्ही जर या पदासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी मित्रांनो, रिक्त पदसंख्येबाबत माहिती आपण या घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता, पोस्ट वाईज क्वालिफिकेशन बाबतची माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. तर विद्युत सहाय्यक या पहिल्या पदासाठी मित्रांनो अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता, उमेदवार हा शासन मान्यता प्राप्त मंडळातून किंवा संस्थेमधून 10वी किंवा 12वीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण केलेला असावा. त्याचप्रमाणे संबंधित वीजतंत्री किंवा तारतंत्री या ट्रेडमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून प्रशिक्षण पूर्ण केलेले उत्तीर्ण प्रमाणपत्र त्या उमेदवाराकडे या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता ज्या उमेदवाराकडे असेल तो उमेदवार विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, पदवीधर इंजिनियर ट्रेनी या दुसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल यामधील संबंधित इंजिनिअरिंगची पदवी ज्या उमेदवाराकडे तो उमेदवार या ठिकाणी पदवीधर इंजिनियर ट्रेनी या दुसऱ्या पदासाठी अर्ज सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या तिसऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता, इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल यामधील संबंधित इंजिनिअरिंगचा डिप्लोमा ज्या उमेदवाराकडे आहे तो उमेदवार या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे. त्यानंतर मित्रांनो, कनिष्ठ सहाय्यक लेखा या
चौथ्या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता उमेदवाराकडे शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची किंवा संस्थेची BCom BBA BScची पदवी या ठिकाणी असेल किंवा MSc ज्ञान त्या उमेदवाराकडे अवगत असेल तर तो उमेदवार कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज या ठिकाणी सादर करू शकणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो 4 पदांसाठी ही शिक्षण पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या शिक्षण पात्रतेनुसार तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी शिक्षण पात्रतेसोबत वयाची अट सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी पदानुसार वयाची अट या ठिकाणी काय असणार आहे, तर विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज करण्याकरता वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष देण्यात आलेली आहे। त्यानंतर पदवीधर इंजिनियर ट्रेनी या दुसऱ्या पदासाठी 18 ते 35 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या तिसऱ्या पदासाठी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा या चौथ्या पदासाठी 18 ते 30 वर्ष वयोमर्यादा या ठिकाणी देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये मागासवर्गीय व आर्थिक दुर्बल घटक उमेदवारांसाठी 5 वर्ष वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आलेली आहे। तर या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज सादर करा। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी वेतन किती दिलं जाणार आहे, तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार वेतन या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर विद्युत सहाय्यक या पदासाठी 15,000 ते 17,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी वेतन दिला जाणार आहे, ज्यामध्ये तो उमेदवार कंत्राटी पदावर असताना हे वेतन या ठिकाणी असणार आहे। कायमस्वरूपी पदावर गेल्यानंतर त्याबाबतचे वेतन या ठिकाणी त्या पदासाठी वाढणार आहे। त्यानंतर मित्रांनो पदवीधर इंजिनियर ट्रेनी या दुसऱ्या पदासाठी वेतन 22,000 रुपये प्रति महिना या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर डिप्लोमा इंजिनियर ट्रेनी या तिसऱ्या पदासाठी 18,000 रुपये प्रति महिना वेतन असणार आहे। त्यानंतर मित्रांनो कनिष्ठ सहाय्यक लेखा या चौथ्या पदासाठी 19,000 ते 21,000 रुपये प्रति महिना वेतन या ठिकाणी कंत्राटी पदावर असताना त्या उमेदवारास या ठिकाणी दिला जाणार आहे। तर कंत्राटी पदावर असताना हे वेतन या ठिकाणी असणार आहे, ज्यावेळेस ते उमेदवार किंवा जे पद या ठिकाणी कायमस्वरूपी होणार त्यावेळेस ते वेतन या ठिकाणी वाढून या ठिकाणी दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो प्रत्येक पदासाठी या ठिकाणी वेतन असणार आहे। त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रिया आणि परीक्षेचे स्वरूप या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे त्याबाबतची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवाराची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑनलाईन तांत्रिक क्षमता चाचणी या ठिकाणी घेतल्या जाणार आहे। त्यामध्ये तांत्रिक व्यवसायातील प्रोफेशनल नॉलेज, जनरल ॲप्टिट्यूड, रिझनिंग, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड, मराठी लँग्वेज इत्यादी विषयांचा समावेश असणार आहे। ऑनलाईन परीक्षा ही 130 प्रश्नांची असून त्याला एकूण 150 गुण या ठिकाणी असणार आहे। 130 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटाचा वेळ या ठिकाणी दिला जाणार आहे। प्रत्येक चुकीच्या उत्तरांना दंड असणार आहे, ज्यामध्ये एकूण गुणांच्या 1/4 इतके गुण या ठिकाणी दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण या ठिकाणी काढण्यात येऊन त्या उमेदवाराची निवड या ठिकाणी केला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप आणि निवड प्रक्रिया या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यानंतर मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो www.mahadiscom.in या संकेतस्थळावर नमुना अर्ज व माहिती उपलब्ध करून दिला जाणार आहे। ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी याच संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज या ठिकाणी तुम्ही भरू शकता। उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक आहे, त्याकरिता उमेदवाराकडे व्हॅलिड ईमेल ID व भ्रमणध्वनी क्रमांक ऑनलाईन अर्जामध्ये नमूद करणे आवश्यक आहे। त्यानंतर ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने वैयक्तिक माहिती, संपर्क कक्षेत इतर माहिती, शैक्षणिक अर्हता इत्यादी संदर्भातील तपशिलांची अचूक या ठिकाणी नोंद करणे आवश्यक असणार आहे। विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज कंपनीच्या संकेतस्थळावर 5 जानेवारी 2024 मध्ये उपलब्ध करून देण्यात जाणार आहे। याबाबत सूचना तुम्हाला www.mahadiscom.in या संकेतस्थळावर या ठिकाणी दिला जाणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत या ठिकाणी असणार आहे। तर या ठिकाणी संपूर्ण अर्ज करण्याची पद्धत तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून वाचून त्या ठिकाणी त्या पदासाठी तुम्ही अर्ज या ठिकाणी सादर करू शकता। तर या जाहिरातीची PDF किंवा लिंक मित्रांनो मी माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी देणार आहे। तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती जाहिरात डाउनलोड करून या पदभरतीबाबतची सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ शकता। त्यानंतर मित्रांनो या पदासाठी अर्ज करण्याकरता अर्ज फी किती लागणार आहे तर या ठिकाणी बघू शकता प्रत्येक पदानुसार या ठिकाणी अर्ज फी वेगवेगळी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। तर विद्युत सहाय्यक या पदासाठी 250 रुपये प्लस GST खुल्या प्रवर्गासाठी लागणार आहे, तर 125 रुपये प्लस GST
मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ घटकातील उमेदवारासाठी या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर मित्रांनो पदवीधर, डिप्लोमा, इंजिनिअरिंग ट्रेनी या पदासाठी मित्रांनो अर्ज फी किती लागणार आहे तर ₹500 प्लस GST खुल्या प्रवर्गासाठी. त्यानंतर ₹250 प्लस GST मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी अर्ज करण्याकरता अर्ज फी ₹500 प्लस GST खुल्या प्रवर्गाकरिता, तर ₹250 प्लस GST मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ घटकातील उमेदवारांसाठी या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो अर्ज फी या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ही अर्ज फी या ठिकाणी भरावी लागणार आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकरच या ठिकाणी संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला जाणार आहे. ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी बघू शकता www.mahadiscom.in ही ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी असून या ऑफिशियल वेबसाईटवर भेट देऊन या भरतीबाबतची सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. त्याचप्रमाणे जाहिरात नोटिफिकेशन टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी प्रोव्हाइड करणार आहे. तेव्हा टेलिग्राम चॅनलची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असणार आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलला जॉईन करून त्या भरतीबाबतची जाहिरात तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे ऑनलाईन अप्लिकेशन करण्याकरता www.mahadiscom.in या संकेतस्थळावर या ठिकाणी भेट देऊन त्या पदासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सादर करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो 6,222 रिक्त जागांची ही पदभरती या ठिकाणी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांच्यामार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून एक कायमस्वरूपी नोकरीची सुवर्ण संधी महाराष्ट्रातील पात्र उमेदवाराच्या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर एक मेगा भरती या ठिकाणी होत असून त्याबाबतची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तेव्हा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर NX मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका. व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या भरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या आहेत, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. सो भेटूया मित्रांनो अशाच नोकरी संदर्भातील भरतीबाबतच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.